नमस्कार. आज चिंतनमध्ये कुंभमेळा मूळ कारणाचा शोध हा विषय घेतला आहे. मी रघुनाथ शेंडे. वेगळे चिंतन वाचन करत असताना आणि प्रत्यक्ष कुंभमेळ्याच्या दृश्य बघताना काही गोष्टी मनात आल्या आणि वेगवेगळ्या गोष्टी वाचताना त्याचा एकमेकाशी संबंध लावला तर कुंभमेळ्याचा खरा अर्थ काय असू शकेल याबद्दल काही विचार मनात आले, ते मांडतो. कुंभमेळ्याच्या जागेबद्दल उल्लेख येतो तो असा: देव व दानवांनी समुद्रमंथन केले, हेतू अमृत मिळवण्याचा, अमर होण्यासाठी. समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी आला. तो कुंभ हस्तगत करण्यासाठी देवदानवांमध्ये झटापट झाली. त्यात गडबडीत भारतात 4 ठिकाणी अमृताचे थेंब सांडले. दुसऱ्या कथेप्रमाणे गरुड तो कुंभ घेऊन नेत असतात किंवा जात असता तो त्याने भारतात 4 ठिकाणी ठेवला व तेथे अमृताचे थेंब पडले. ही 4 ठिकाणे पवित्र ठरली. अनेक इच्छुक येऊन त्या ठिकाणी मेळावा भरण्याची प्रथा पडली. अमृत व धन्वंतरी या संकल्पनेबाबत वेगळा विचार मांडता येईल. अमृताची व्याख्या व अर्थ लक्षात घेतला व अमृत धन्वंतरी या जोडीचा विचार केला तर असे लक्षात येईल की अमृत म्हणजे अमर करणारे रसायन. अमर होणे म्हणजे कधीच मृत्यू न येणे नव्हे, तर वृद्धत्वामुळे वा रोगामुळे येणाऱ्या मृत्यूला दूर सारणे, मृत्यू लांबवणे, आयुर्मान वाढविणे. 100 वर्षे वा त्याहून अधिक आयुष्य म्हणजे पूर्णायुष्य अशी व्याख्या आहे. आयुर्मान वाढवण्याची, मृत्यूदिन लांबवण्याची किमया निसर्गातील वनस्पती करू शकतात हे अनुभवांती लक्षात आले. निसर्गातील गोष्टींचा, माती, झाडपाला, मुळ्या इत्यादींच्या वापराने काही विशिष्ट रोगांवर विशिष्ट उपचार असे करत शिकत रोग हटवून आयुर्मर्यादा वाढवण्याची, अमर होण्याची उपचार पद्धती विकसित झाली. आयुर्वेदाचा विकास झाला. निसर्गाचा हातभार औषधे तयार करण्याची किमया साध्य करू लागला. या उपचार पद्धतीचे माहितीचे संकलन व वापर करणारी व्यक्ती म्हणजे धन्वंतरी, जो देवांचा वैद्य. तर रोगाला दूर करणारी, मृत्यू दूर करणारी औषधे, वनस्पती हे अमृत, संजीवन औषधे. म्हणून अमृत धन्वंतरी ही जोड. कुंभमेळ्याच्या जागा म्हणजे वनौषधी उद्यान असा माझा होरा आहे, अंदाज आहे. यात आता ज्ञात झालेले अमृत मिळवण्यासाठी औषधी झाडांची लागवड, संगोपन काही जंगलात करण्याचे मानवाने योजले. जेथे जेथे अशी औषधी वनस्पतींची बाग तयार केली त्या 4 ठिकाणी अमृतकण थेंब पडले असे मानणे संयुक्तिक होय. ह्या विशिष्ट औषधी वनस्पती सर्व ठिकाणी उपजू शकत नाहीत. अशा बागा तेथील माती, जमीन, हवामान, पाण्याची उपलब्धता पाहून व समुदायाशी जवळीक ठरवून भरतखंडात त्या वसविल्या गेल्या. अमृत मिळवण्यासाठी औषधी निवडून काढणे व योग्य जागी त्यांची निपज करणे हे अश्विनी कुमारांचे विशेष कार्य. यासाठी क्षीरसागराभोवती चंद्र नामक पर्वतावर म्हणजे मंदार या औषधी लावल्या. पुनर्वसू आत्रेय अनेक ऋषींना बरोबर घेऊन औषधी वनस्पतींची पाहणी करत हिमालयात हिंडत असत असा भारतीय संस्कृती कोशाचा संदर्भ आहे. मेळाव्याचा अर्थ वनौषधींचे वितरण व उपलब्धता. ही संजीवन औषधे भारतातील जनतेस उपलब्ध होण्यासाठी व ती मिळवून नेण्यासाठी अनेक ऋषी, साधू तसेच वैद्य, जाणकार या ठिकाणी ठरवून विशिष्ट वेळेस येत असत. औषधींची पूर्ण वाढ, तोड, कालचक्र व भारत भ्रमण लक्षात घेऊन यासाठी ठराविक कालावधी
व चक्रनेमिक्रम आखून घेतला. या जडीबुटी मग हसते परसते साधू ऋषी दूर गावोगावी आपल्या भटकंतीत पोचवीत असत. ही सुयोग्य 4 ठिकाणे म्हणजे चारी दिशास पसरलेली हरिद्वार, प्रयाग, नाशिक व उज्जैन. अमृत म्हणजे संजीवन औषधी वनस्पती. कुंभमेळा म्हणजे ही संजीवन औषधी वनस्पती नेण्यासाठी जमलेला ऋषी, साधू, वैद्य, जाणकार यांचा मेळावा. आपणास काय वाटते?